नाश्त्यासाठी काय बनावं टेन्शन येतं ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. 1-1.5 वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी ताक घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. तर रवा फुलण्यासाठी हे बॅटर झाकण ठेवून 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक कट केलेला कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची, किसलेलं अद्रक घालायचं, थोडंसं हलवून घ्यायचं, बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची, थोडंसं परतून घ्यायचं. तर तुम्ही मिश्र डाळीचे आप्पे बनवता की याच पद्धतीने बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. थोडासा कढीपत्ता घालूया, एक किसलेलं गाजरही घालायचं आणि हलवून घ्यायचं. तर या भाज्या परतून थंड करून घेतल्या. इकडे रवाही फुलला होता, तर सर्व भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या. कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. हवं त्या कन्सिस्टन्सी म्हणजे बॅटर बनवून घ्यायचं. तर इथे एक इनो सॅशे घेतलेला आहे, तर पूर्ण त्यामध्ये घालायचा. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं ॲक्टिवेट होण्यासाठी आणि मिक्स करून घ्यायचं. इकडं गॅसवरती आप्पे पात्रही गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि बॅटर आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे. तर सर्व मोड असे भरून घ्यायचे. तर बॅटर पूर्ण घालून झालं की पुन्हा वरतून थोडंसं तेल सोडून त्यावरती झाकण ठेवायचं. गॅस हा मिडियम करायचा आणि 5 मिनटं आप्पे छान वाफवून घ्यायचे. तर एक बाजूनी छान असे आप्पे वाफून झाले की पलटी करून घ्यायचे. पुन्हा थोडंसं तेल सोडून त्यावरती झाकण ठेवून आणखीन 2 मिनटं दुसऱ्या साईडने आप्पे वाफवून घ्यायचे आहेत. तर हे वाफवून झाले की 1 मिनटानंतर पुन्हा चेक करूया. तरी दुसरी साईडही छान असे वाफवून झाले की सर्व आप्पे काढून घ्यायचे आहे एका डिशमध्ये. बघा किती सुंदर असे आप्पे झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.